सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कणकवली आणि मालवणमध्ये मिळालेल्या मोठ्या यशानंतर स्थानिक आमदार शिवसेना आमदार निलेश राणे हे काल तातडीनं मुंबईला आले. आता सध्या ते मुंबईत आहेत. TV9 मराठी त्यांच्याशी संवाद साधणार आहे आणि या एकूण विजयासंदर्भात आणि या विजयानंतर कोकणात सुरू असलेल्या घडामोडींविषयी त्यांचं मत जाणून घेणार आहे. निलेशजी, TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत. काल खूप मोठा विजय तुम्हाला मालवणमध्येही मिळाला आणि कणकवलीत शहर विकास आघाडी ज्याला तुमचा पाठिंबा होता त्यालाही मिळाला. नगराध्यक्ष दोन्ही ठिकाणी झाले. त्यावर तुमची सर्वप्रथम प्रतिक्रिया काय? मी काल पण आपल्याशी बोललो की जनतेने आम्हाला आशीर्वाद दिला, निवडून आणलं, त्याबद्दल जनतेचे आभार. सन्मान्य शिंदे साहेबांचे आभार व्यक्त करतो. साहेबांनी आमच्यावर विश्वास ठेवला, आम्हाला संधी दिली आणि स्वबळावर असल्यामुळे चित्र वेगळं होतं. वेगवेगळ्या विषयांमधून मार्ग काढावा लागला. ह्या सगळ्या विषयांमध्ये सन्मान्य शिंदे साहेब खंबीरपणे आमच्या मागे उभे होते. सन्मान्य राणेसाहेबांचे आशीर्वाद आमच्याबरोबर होते आणि सगळ्या तमाम शिवसैनिकांनी जीव तोडून काम केलं, खूप मेहनत घेतली आणि म्हणून आम्हाला कालचा दिवस बघायला मिळाला. यासाठी खरोखरच मनाला एक समाधान आहे. तुम्ही मुंबईत आलात, घरी गेलात, नारायण राणे साहेबांची काय प्रतिक्रिया होती? कारण खूप मोठ्या कालावधीनंतर निवडणुका तुम्ही जिंकलात विधानसभेच्या. एक साधारण 10 वर्षांचा राजकीय गॅप होता, अनेक पराभव बघितलेत. तुमचा विजय तर होता, पण तुमच्या नेतृत्वाखाली जेव्हा निवडणुका लढवल्या गेल्या आणि त्यात तुम्हाला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मोठा विजय मिळाला, त्यावर नारायण राणे साहेबांची आणि कुटुंबात एकूण काय प्रतिक्रिया तुम्हाला ऐकायला मिळाली? नाही साहेब, मी खरं तर काल उशिरा पोचलो आणि माझी भेट होऊ शकली नाही. पण मी तुम्हाला सांगतो चित्र बघा. एकीकडे आमचं कणकवलीमध्ये जो विषय झाला आणि मग मालवणमध्ये एक विषय झाला. आमच्यासाठी दोन्ही तसं फॅमिली म्हणून तसं नाही ना, एक वडिलांना एक बाजू घेता नाही ना येणार. त्या बिचाऱ्यांची तशी अडचणच असते ना. म्हणून आम्ही सांगत होतो सुरुवातीला की ही युती झाली पाहिजे. सगळं एकत्र राहिलं असतं तर खूप एक वेगळा रिझल्ट मिळाला असता. सगळं आनंदाने झालं असतं. एका बाजूला एक आणि दुसऱ्या बाजूला दुसरं, कोणच वडील असं समाधानाने शुभेच्छा देऊ शकणार नाही, आशीर्वाद देऊ शकणार नाही. म्हणून मी समोरही गेलो नाही. काय बोलणार आपण अशा परिस्थितीमध्ये? आपण काय बोलू शकतो? वडिलांसाठी कोणी मुलगा डावा उजवा नसतो, एकच असतात. म्हणजे दोघांवर किंवा कुठल्याही वडिलांसाठी प्रेम हे प्रेम असतं, कुठल्याही मुलासाठी मुलीसाठी. म्हणून आमच्या घरामध्ये तसं. आणि मी पण कुठे काल सेलिब्रेट केलं? मी सेलिब्रेशन हा फक्त जे आले भेटायला त्यांच्याबरोबर फोटो काढणं, जे काही आम्ही उभे होतो तिकडे एकमेकांना शुभेच्छा दिल्या. नवीन जे उमेदवार निवडून आले नगरसेवक म्हणून नगराध्यक्ष, त्यांना मी शुभेच्छा दिल्या, नेत्यांना शुभेच्छा दिल्या, अभिनंदन केलं त्यांचं. त्याच्या पलीकडे सेलिब्रेशन नव्हतंच. म्हणून कदाचित हा प्रसंग टाळण्यासाठीच राणेसाहेबांची इच्छा होती की शिवसेना आणि भाजपने महायुतीत लढावं. 100% बघा, त्यांना कळतं की पुढे काय होणार. दूरदृष्टी असतेच ना नेत्यांमध्ये. एवढ्या वर्षांचा अनुभव त्यांच्याकडे आहे. त्यांना कदाचित माहीत असणार की हे असं चित्र होऊ शकतं, कोणाची तरी अडचण होऊ शकते, कुठेतरी पराभव होऊ शकतो. कदाचित माझाही झाला असता तरी त्यांना तेवढाच त्रास झाला असता. विषय कुठे होता की जिल्ह्यावर तुम्ही जिल्ह्याचं राजकारण करत असताना आपण पक्षामध्ये घेतलंत ना, मग त्या नेत्यालाच संधी दिली पाहिजे. नेत्यांना घेऊन तुम्ही त्यांना घरी बसवणार, हाच प्रॉब्लेम झाला ना साहेब सुरुवातीला. म्हणून तर निलेश राणे बाहेर पडला ना. साहेबांना तुम्ही संधी दिली असती, किंवा संधी देणारे कोण साहेबांना? साहेब स्वतः स्वयंभू आहेत. पण राणे साहेबांचं जे म्हणणं होतं ते ऐकलं गेलं नाही, म्हणून तर हा प्रकार घडला. अजूनही निलेश राणे यांना हीच खंत आहे की कोकणात आणि विशेषतः सिंधुदुर्गात नारायणराव राणे यांचं म्हणणं भाजपने ऐकलं नाही. भाजप असं मी म्हणणार नाही. मी तेव्हाही म्हटलं होतं, भाजप असं मी कधी टीका करणार नाही. भाजप हा विषयच नाही. भाजप आम्ही एकच. काही लोकांमुळे जर साहेबांना साईड ट्रॅक केलं गेलं तर ते आम्हाला मला सोडून द्या हो, आमच्या कुठल्या कार्यकर्त्यालाही जमणार नाही. आजही वेळ गेलेली नाही. आजही आपण दुरुस्त करू शकतो. साहेबांना परत प्रवाहात सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सगळे अधिकार तुम्ही दिले. आमचा विषय सुटला ना साहेब. तेव्हाही आम्ही सांगत होतो की निलेश
तू एकही सीट लढवायची नाही, हे जर राणेसाहेब बोलले असते तरच निलेश राणे ऐकला असता. माझं दुसरं काय म्हणणं होतं की न्याय देऊ शकतात तर राणेसाहेब देऊ शकतात. त्यांच्या व्यतिरिक्त असं कोणी करायला जर आमच्यातच गडबाजी करायचा प्रयत्न केला तर रिझल्ट चांगले येणार नाही. हेच माझं म्हणणं होतं ना साहेब. आपणही तेव्हा आला होतात. मी आपल्यालाही तेच म्हटलं होतं की आमचे नेतेच आहेत भारतीय जनता पक्षामधले सगळे. आम्ही हात जोडून नम्रतेने त्यांच्या किती विनंती केली पण नाही होऊ शकलं. तेव्हा सन्मान्य उदय सामंत साहेबांनी विनंती केली, केसरकर साहेबांनी विनंती केली, नाही होऊ शकलं. ठीक आहे, पण निकाल अतिशय आनंदाने आपल्याला सगळ्यांना साजरा करता आला असता, एवढं मात्र खरं. या निकालानंतर एक स्पष्ट आहे की कणकवलीत पालकमंत्री नितेश राणे यांच्या पक्षाचा म्हणजे भाजपचा पराभव झाला आहे. त्यांचे नगराध्यक्षपदाचे समीर नलावडे पराभूत झाले आहेत. काल त्यांनी एक संयमी भूमिका व्यक्त केली की कोणतंही राजकारण होणार नाही, विकासासाठी काम केलं जाईल. पण आज त्यांचं एक ट्विट आहे जे लक्ष वेधून घेणारं आहे. ते असं म्हणत आहेत की गप्प होतो पक्षाच्या, माझ्या नेत्याच्या आणि कुटुंबाच्या प्रतिमेसाठी, पण काही गोष्टी बोलल्या नाहीत तर खऱ्या वाटायला लागतात. पण आता ती वेळ आली आहे. मी माहिती घेतो नेमकं काय झालंय ते. मी माहिती घेतल्याशिवाय बोलू शकत नाही. मी या विषयाची माहिती घेऊन बोलतो आपल्याशी. पण तुम्हाला काय वाटतं की नितेश राणे यांचा रोख नेमका कोणाकडे आहे? मला काय वाटतं ते महत्त्वाचं नाही, काय झालंय ते तर अगोदर कळलं पाहिजे. तुम्ही मला सांगितलं म्हणून मला लक्षात आलंय की असं काय झालंय. मी एकदा माहिती घेतो, बोलून घेतो आणि मग आपल्याशी बोलू शकतो. मला ज्या विषयांची माहितीच नाही आहे ते मी तुमच्याशी कसं बोलणार. नाही, पण ह्या ट्विटमधून एक दिसतं आहे की नितेश राणे हे या निकालांनी फार व्यथित आहेत, कारण त्यांना निकालातून धक्का बसला आहे एवढं नक्की. बघा, मी तुम्हाला परत एकदा सांगतो, जोपर्यंत ह्या विषयाच्या मी खोलात जात नाही मी तुमच्याशी काहीच बोलू शकत नाही. मला संधी द्या विषय जाणून घेण्याचा, मग मी तुमच्याशी सविस्तर बोलीन. आणखी एक विषय आहे की कणकवलीत शहर विकास आघाडीलाही चांगलं यश मिळालं आहे. नगराध्यक्षपदी संदेश पारकर निवडून आलेले आहेत. आपला पाठिंबा होता, त्या व्यासपीठावर आपण गेलात, प्रचारही केलेला आहेत. अशी काही पार्श्वभूमी आहे का की संदेश पारकर हे आता शिवसेनेत येऊ शकतात? जेव्हा आमची सुरुवातीला बोलणी झाली तेव्हा काही गोष्टी आम्ही स्पष्ट समोर ठेवल्या होत्या. पण काल मी अचानक इकडे आल्यामुळे मी कोणाशीच काय बोललेलो नाही, ना फोनवर बोललो ना पर्सनली बोललो आहे. मी आता परवा जेव्हा जाईन तेव्हा 1 to 1 बोलून घेईन. पण काही गोष्टी आमच्या ठरल्याच होत्या सुरुवातीपासून. काही गोष्टी ठरलेल्या म्हणजे समजा जर संदेश पारकर हे नगराध्यक्ष म्हणून निवडून आले तर ते शिवसेनेत प्रवेश करतील, असं काही ठरलं होतं का? सगळ्या गोष्टी इफ अँड बटमध्ये आम्ही बोललो होतो. त्याचं आता कुठपर्यंत काय करायचं हे आता मला पर्सनली त्यांच्याशीच बोलल्याशिवाय त्याच्यातलं मी तुम्हाला काहीच सांगू शकणार नाही. सगळे इफ अँड बट आम्ही तेव्हा बोललो होतो. त्याच्यानंतर पुलाखालनं खूप पाणी वाहून गेलेलं आहे. आता जेव्हा त्यांच्याशी मी बोलीन त्यानंतर आपल्याशी बोलीन. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सिंधुदुर्गातल्या निवडणुका झालेल्या आहेत, म्हणजे नगरपालिका, नगरपंचायत. जिल्हा परिषदेसाठी या निकालांमधून तुम्ही काय बोध घ्याल आणि भाजपला पुढच्या काळात तुमची काय विनंती असेल? मी नेहमी मित्रपक्षांना तेवढीच विनंती करेन की एकत्र आपण निवडणुकीला सामोरं गेलं पाहिजे. संधी विरोधकांना आपण देता कामा नाही. कारण का जिथे आपले पैकीचे पैकी आले असते तिथे काय त्यांचे काहीतरी आले नाही, एखाद दुसरा त्यांचा आला, तोही आला नसता. आपण का संधी द्यावी? त्यांचं कामच नाही आहे तिकडे. आणि ज्यांचं काम नाही आहे त्यांना आपण संधी का देतो आहे? त्यांना आपल्या कुठल्या तरी फ्रिक्शनचा त्यांना फायदा होतो आहे, तर ते होऊ नये. माझी विनंती सुरुवातीपासून आहे साहेब, ती तशीच राहणार. कारण का फॅमिली तर फॅमिली आहे, प्लस तिकडेही आमचीच लोक आहेत ना. ती काय भारतीय जनता पक्षामध्ये नव्हती साहेब. ती राणे भारतीय जनता पक्षामध्ये आल्यानंतर ते भाजपवासी झाले आणि ती लोकं तर आमचीच राहणार ना. पण आमची म्हणजे भारतीय जनता पक्षाचीच आहेत, पण आमच्याबरोबर आलेली लोक हे कुटुंब म्हणून आम्ही एकत्र एक एक पक्ष बदलत आज मी जरी दुसऱ्या पक्षात असलो तरी काय नातं तुटत नाही ना. नुसतं घरच्यांचंच नातं नसतं. एक इतक्या वर्षांपासून आपली ती कौटुंबिक नातं झालेलं असतं अनेकांशी. ती आमचीच लोक आहेत, त्यांचं नुकसान होऊ नये म्हणून पक्षाने
जेव्हा लोकसभा एकत्र आपण लढलो, विधानसभा लढलो, तर त्यांच्यासाठी आपण का नाही लढायचं? कार्यकर्त्यांसाठी लढलं पाहिजे आपण एकत्र, असं माझं म्हणणं आहे. सिंधुदुर्गात तुम्हाला मालवण कणकवलीमध्ये चांगलं यश मिळालं, पण वेंगुर्ले आणि सावंतवाडीमध्ये दीपक केसरकरांना, जे तुमच्या पक्षाचे माजी मंत्री आणि ते स्थानिक नेते आहेत, आमदार आहेत, त्यांना मात्र धक्का बसलेला आहे. त्यांचे उमेदवार पराभूत झालेले आहेत. भाजपची तिथे विजय- बघा काय झालं तेव्हा, म्हणजे मला असं वाटतं की सन्मान्य केसरकर साहेब ह्याच्यावरती चांगलं अधिक बोलू शकतील आपल्याशी, की नेमकं त्यांनी काहीतरी त्याच्यावरती चिंतन केलं असेल, त्यांचा एक अभ्यास असेल की काय झालं नेमकं. मी इकडे कॉन्सन्ट्रेट करत असल्यामुळे मी एकदा फक्त संजू परब ह्यांच्यासाठी प्रचाराला गेलो होतो, ते निवडून आले. बाकी मी कुठेच तसा, आणि एक प्रचारसभा मी वेंगुर्ल्यात केली होती. बाकी तसं मी कुठेच त्या भागात गेलो नाही. मी होतो तो ह्या भागात होतो. पण ह्या विषयावर सन्मान्य केसरकर साहेब अधिक आपल्याशी जास्त सविस्तरपणे बोलू शकतील की नेमकं काय घडलं. बघा, हार जीत ठीक आहे, पण कारणं वेगवेगळी असू शकतात त्याच्यामध्ये, आणि ते स्थानिक आमदार आहेत, ते आपल्याशी याबद्दल अधिक अधिकारवाण्याने बोलू शकतील. जाता जाता शेवटचे 1-2 प्रश्न. आता हा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा रणसंग्राम महापालिकांच्या निवडणुकांच्या टप्प्यात आलेला आहे, म्हणजे नेक्स्ट स्टेप आहे. सगळ्यांचं लक्ष आहे, देशाचं लक्ष आहे की मुंबई महापालिका निवडणुकीत काय होणार. महायुती म्हणून एकत्र लढता आहातच. या निवडणुकीचं वैशिष्ट्य असं आहे की ठाकरे बंधू एकत्र निवडणूक लढतायत. जवळपास हे दिसते, अजून युती अधिकृतपणे घोषित झाली नाही, पण ती वाटचाल सुरू आहे. तुम्हाला काय वाटतं, ठाकरे बंधू जर मुंबई महापालिकेत एकत्र लढले तर राजकीय चित्र काय असेल मुंबईचं? एकत्र ठाकरे बंधू लढल्याने काय, म्हणजे तसं तुम्ही एक विचार करा, जेव्हा एकत्रच होते ना एका काळी, तेव्हा मुंबई महानगरपालिका ही ठाकरेंकडेच होती. तेव्हा लुटायचंच काम झालं ना. 25 वर्ष ज्या कुटुंबाने मुंबईला लुटलं, मुंबईकरांना ते माहीत आहे. आता प्रत्येक पिढीला ते माहीत झालेलं आहे की ठाकरे आले म्हणजे ती लुटालूट सुरू होणार, लुटण्याचे कार्यक्रम सुरू होणार, ह्यांचेच कॉन्ट्रॅक्टर तिकडे कामं करणार, निकृष्ट दर्जाची कामं होणार, कुठलंच काम मुंबईमध्ये दर्जेदार होणार नाही. आणि दुसऱ्या बाजूला महायुतीने केलेलं काम, आता घेतलेले निर्णय, ते मेट्रोचे असतील, गावठाणाचे असतील, झोपडपट्ट्यांबद्दलचे असतील, SRA बद्दल जेवढे निर्णय शासनाने, महायुती सरकारने घेतले, लोक अप्रिशिएट करत आहेत त्या सगळ्या निर्णयांना. एक मोठा वर्ग आहे ज्यांना काम पाहिजे. बघा, मीडियामध्ये हा आला तो एकत्र आला, ह्या विषयाला मीडियामध्ये त्यातला इम्पॉर्टन्स असू शकतं, खाली नाही आहे. लोकांना फरक पडत नाही, हो तुम्ही मी एकत्र आलो, कुठे गेलो, कुठे आलो, लोकांना काही घेणं देणं नाही. लोक म्हणतात माझं काय, तुम्ही एकत्र आल्यामुळे मग मराठी माणूस हद्दपार का झाला हो? 25 वर्ष तुम्हीच होतात ना. मग बदलापूरला का गेला, कल्याण डोंबिवलीला का शिफ्ट झाला, एका 100 फुटाच्या खोलीमध्ये 10 मराठी माणसं का राहायला लागली, करोनामध्ये कशी त्यांची अडचण झाली, फायर ब्रिगेड जाऊ शकत नाही, अशा ठिकाणी मराठी माणसं राहतात, कुठल्या अवस्थेत राहतात. कधी गेले काय हो ठाकरे बघायला? हां, म्हणून तुम्ही मराठी माणसाच्या नावावर ही निवडणूक जे काय तुम्ही इन्स्टिगेट करायला बघताय तसं होणार नाही. लोकांना इथे कळलेलं आहे की काम कोण करतं. आता लोक कामाला महत्त्व देतात, प्राधान्य देतात. ठाकरे एकत्र आले का आणि नाही आले काय, ते एकत्रच होते जेव्हा मुंबईला लुटत होते. मधल्या 14 वर्षासाठी एकत्र नव्हते. 14 वर्षाचा कमर्शियल ब्रेक फक्त उद्धव ठाकरेंना मिळाला लुटण्याचा, पण ते एकत्रच होते ना साहेब. इतक्या वर्षापासून जे काय लुटालूट होते ह्याच म्हणजे ह्या उद्धव ठाकरे आणि कुटुंब, बाकी कोणाचं नाही म्हणत आहे, त्यांनीच केलं. आणि दुसऱ्या बाजूला महायुती सरकारने जे काय निर्णय घेतले त्याचा फायदा 100% मुंबई महानगरपालिकेमध्ये आम्हाला होणार. हा फॅक्टरच राहणार नाही. आता तुम्ही बघितलं, सिंगल डिजिट पण उभाटायला करता आलं नाही नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये. तीच अवस्था महानगरपालिकेमध्ये होणार, तीच अवस्था जिल्हा परिषदेमध्ये होणार. वेगळं काहीच नाही. हे सगळं रसातळाला त्यांनीच नेलं आणि 0पर्यंत होताना तेच बघणार आहेत. नाही, बघा, राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडले, स्वतःचा पक्ष स्थापन केला, त्याला आज जवळपास 20 वर्ष झाली आहेत. 20 वर्षानंतर आपले राजकीय मतभेद, मनभेद बाजूला ठेवून हे दोन्ही ठाकरे एकत्र येत आहेत. असं म्हटलं जातं आहे की ब्रँड ठाकरे या अस्तित्वाची लढाई आहे. तर मराठी माणूस, ब्रँड ठाकरे आणि दोन्ही भाऊ एकत्र येणं,
याकडे कसा पाहिल आणि चांगला कौल हा मराठी माणूस ठाकरेंना देईल का? बघा, मुंबईकरांना माहिती आहे हे ठाकरे एकत्र आलेत ते काय कोणासाठी नाही, स्वतःसाठी झालेत. आता नाईलाज आहे. एकत्र आल्याशिवाय एकमेकांच्या कुबड्या घेतल्याशिवाय राजकारण आता करता येणार नाही हे लक्षात आलं आहे त्यांच्या. ते काय मराठी माणसाच्या प्रेमावर, मुंबईच्या प्रेमापोटी नाही चालू आहे. लक्षात घ्या, हे तुमच्या डोक्यातून काढून टाका. त्यांचं मुंबईवर प्रेम आहे, त्यांना मुंबईची काळजी आहे. एवढी जर काळजी असती ना, आज मुंबई कुठल्या कुठे गेली असती. जागतिक दर्जाचं शहर आपण म्हणतो, सिंगापूर बघा, हाँगकाँग बघा, काय अवस्था करून ठेवली. ठाकरे कोणासाठी एकत्र येऊ शकत नाही, ते फक्त स्वतःसाठी एकत्र आलेले आहेत. एवढं डोक्यात तुम्ही फिक्स ठेवा. हे अजिबात खरं नाही की ते मराठी माणसासाठी एकत्र आलेले आहेत. मराठी माणसासाठी एकत्र मग अगोदरच का नाही आलेत? मग वेगळेच का झाले? ब्रँड ठाकरे. कसला ब्रँड ठाकरे? बघा, ब्रँड कोलगेटचा असतो, कोल्ड्रिंक पेप्सी कोकोकोलाचा असतो. ते प्रॉडक्टमधून ते मार्केटमध्ये विकत घ्यायचे असतात. कुठलाही ब्रँड जो असतो तो मार्केटमधून विकत घ्यायचा असतो. हे विकतच जाणाऱ्या ब्रँड आहे, फुकट गेलेला ब्रँड आहे. आता मार्केटमध्ये जाऊन पण कोण विकत घेणार नाही असा फुकट गेलेला ब्रँड असल्यामुळे लोकांना, मुंबईकरांना, बघा जागतिक दर्जाचं शहर मुंबई आहे. जगातली लोक येतात, जातात, राहतात. त्यांना एक लाईफस्टाईल पाहिजे मुंबईमध्ये. आपण देऊ शकलो का 25 वर्षामध्ये ठाकरे म्हणून? नाही. काय झालं तिथे? इथे मुंबईमध्ये स्लीपर सेल तयार झाले, झोपडपट्ट्यांमध्ये क्राईम तयार झाला, इलिगल वेपन इकडे मिळतात. अहो बघा मुंबईची अवस्था. नुसतं आतमधून बाहेरून बघू नका हो, BKC वगैरे. मुंबईची वाट लावून ठेवली. 25 वर्षामध्ये मुंबईमधला मराठी माणूस फेकला गेला. तुम्ही आज अवस्था काय मुंबईची करून ठेवली हेही बघितलं पाहिजे ना. पर्याय काय आहे की बघा, समोर महायुती सरकारने आम्ही ही कामं केली, ह्या कामाच्या जीवावर तुम्ही आम्हाला मतं द्या. आम्ही सांगतोय का आम्ही एकत्र आलो म्हणून आम्हाला मतं द्या? आम्ही असं नाही मागत आहे साहेब. मुंबईला जर वाचवायचं असेल तर ठाकरेंना लांब ठेवलं पाहिजे मुंबईपासून. एवढं माझ्यासारख्या मुंबईकराला वाटतं. मी मुंबईत लहानाचा मोठा झालो. जरी निवडणूक मी कोकणात लढतो, जरी माझा मतदार यादीमध्ये नाव कोकणात आहे, मुंबईमध्ये मी लहानाचा मोठा झालो. मुंबईची वाट लावण्यामध्ये जर सर्वात कोणाचा हात असेल मोठा तर तो उद्धव ठाकरे आणि त्यांच्या गँगचा आहे. त्यांची टक्केवारी मुंबईला खड्ड्यात घेऊन जाणार. जर परत कधी देव न करो संधी मिळाली, ह्या टक्केवारीमध्ये मुंबईला हे बुडवणार. नाही, पण मग तुमचं असं मत आहे का की राज ठाकरेंनी या युतीबाबतीत, अजून जाहीर झालेली नाही आहे, पुनर्विचार करावा? बघा, राजसाहेब मोठे नेते आहेत, मी त्यांच्याबद्दल काहीच बोलू शकत नाही. मी त्यांना मानतो देखील, मनापासून मानतो. माझं अख्खं कुटुंब त्यांना मानतं. पण राजसाहेब हे उद्धवजींबरोबर जाऊन त्यांचा काही फायदा होणार नाही असं एक माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला, माणसाला वाटणं साहजिक आहे. कारण काय, उद्धव साहेबांना गरज का पडली राजसाहेबांची आणि कधी पडली? ती आत्ता पडली, जेव्हा त्यांचं सगळं संपलं होतं, त्यांचं झिरोवर आलं होतं. सगळं आलंच आहे. राजसाहेबांनी, म्हणजे मी कोण त्यांना सांगणारा एवढा मोठा नाही, पण ते स्वतः निर्णय घेऊ शकतील. ते निर्णय घेतील असं मला वाटतं. त्यांनाही लक्षात येईल की इकडे अहो काँग्रेसच फाट्यावर मारायला लागली हो उद्धवजींना. ते पूर्वीपासून, भाई जगताप वगैरे पूर्वीपासून म्हणतायत आम्हाला यांच्याबरोबर जायचंच नाही आहे. तेव्हा राजसाहेबांचा पण विषय नव्हता. तेव्हा राजसाहेब अलायन्समध्ये येतील असा पण विषय नव्हता. म्हणजे काँग्रेसला कळलं यांची किंमत काय नाही आहे ते. आणि काँग्रेसबरोबर राहून, म्हणजे हे काँग्रेसबरोबर राहिले तर काँग्रेसचं नुकसान होईल. काँग्रेससारख्या पक्षाला कळलं तर राजसाहेबांना 100% कळेल असं मला वाटतं. TV9 मराठीशी बातचीत केली, आपले भूमिका विचार मांडले त्याबद्दल आभार. व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धेश नाईकसह दिनेश दुखंडे, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.